नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील सर्वच येणाऱ्या भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे? खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दाल सरोवर हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो? दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 लेप्टोस्पायरोसिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, ऑगस्ट 2022 मध्ये किती कृषी गणना होणार आहे? ऑगस्ट 2022 मध्ये कितवी कृषी गणना होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 11वी गणना होणार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, दर किती वर्षांनी भारतात कृषी गणना केली जाते? दर किती वर्षांनी भारतात कृषी गणना केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 5 वर्षांनी केली जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 14 सप्टेंबर 1873 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, श्रीलंकेचे 15वे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दिनेश गुणवर्धने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, नेयशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? नेयशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 तृतीया ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहेत? भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 महर्षी धोंडो केशव कर्वे हे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, आग्रा या शहराची स्थापना कोणी केली? आग्रा या शहराची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 आग्रा या शहराची स्थापना ही सिकंदर लोदी यांनी केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस कधी साजरा करतात? खालीलपैकी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस कधी साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, चिल्का सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? चिल्का सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा या राज्यामध्ये चिल्का सरोवर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो? खालीलपैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे बँगलोर या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, मृत्युंजय हा प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवाजी सावंत हे मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहे? ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 ययाती या कादंबरीचे लेखक हे वि. स. खांडेकर, हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15, फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे? फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही गाजलेली कादंबरी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 विश्वास महिपती पाटील, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे? शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? तर ऑप्शन क्रमांक 1 गावाचा
टीनो पाल गुरुजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 गोलपीठ या कादंबरीचे लेखक डॅश डॅश आहेत. गोलपीठ या कादंबरीचे लेखक डॅश डॅश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 नामदेव ढसाळ हे गोलपीठ या कादंबरीचे लेखक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 व्यंकटेश माडगूळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे. व्यंकटेश माडगूळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 बनगरवाडी ही व्यंकटेश माडगूळकरांची कादंबरी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत. कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे हे कोसला या कादंबरीचे लेखक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती आहे. मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 यमुना पर्यटन ही मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे. गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 एक एक पान गळावया एक एक पान गळावया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 युगंधरा या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत. युगंधरा या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 सुमती क्षेत्र माढे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 शेकोटी या कादंबरीचे लेखक कोण आहेत. शेकोटी या कादंबरीचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 शेकोटी या कादंबरीचे लेखक हे डॉक्टर यशवंत पाटणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली आहे. आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 गावपांढर हे आप्पासाहेब यशवंत खोत यांनी लिहिलेली कादंबरी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत. स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 राजेंद्र मोलोसे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 वि व शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे. वि व शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कल्पनेचा तीरावर ही विवा शिरवाडकर यांची कादंबरी आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पाकिस्तानमध्ये पहिली महिला हिंदू पोलीस उपअधीक्षक कोण बनली आहे. पाकिस्तानमध्ये पहिली महिला हिंदू पोलीस उपअधीक्षक कोण बनले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 मनीषा रोपेटा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली. तर ऑप्शन क्रमांक 1 नारायण लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मानवी मेंदूतील सर्वात मोठा भाग कोणता आहे. मानवी मेंदूतील सर्वात मोठा भाग कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 प्रमस्टिक्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्राच्या अविनाश साबळे हे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणते पदक पटकावले. महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणते पदक पटकावले. तर ऑप्शन क्रमांक 1 रौप्य पदक हे पटकावले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 अविनाश साबळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे. अविनाश साबळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बीड या जिल्ह्याचा अविनाश साबळे हा रहिवासी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले. ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले. तर ऑप्शन क्रमांक 2 जेम्स प्रिन्सेप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोधवाक्य कधी स्वीकारले. भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोधवाक्य कधी स्वीकारले. तर ऑप्शन क्रमांक 1 26 जानेवारी 1950 या दिवशी भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोधवाक्य स्वीकारले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सिगरेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो. सिगरेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो. तर ऑप्शन क्रमांक 2 फुफ्फुस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 कोणता हा घटक सेल्युलोजचा बनलेला आहे. खालीलपैकी कोणता हा घटक सेल्युलोजचा बनलेला असतो. तर ऑप्शन क्रमांक 1 पेशी भित्तिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक
37वा कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत? कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 1 बुध व शुक्र या दोन ग्रहांना उपग्रह नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा मुंबई येथे 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? मुंबई येथे 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क कोणत्या शहरात साकारण्यात येणार आहे? महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क कोणत्या शहरात साकारण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा पहिली पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात भरली होती? पहिली पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात भरली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 रोम या शहरामध्ये भरली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा भारताने कोणत्या वर्षी सर्वप्रथम पॅरा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला? भारताने कोणत्या वर्षी सर्वप्रथम पॅरा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला? तर ऑप्शन क्रमांक 2 1968 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे? भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणा राज्यामध्ये भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा खालीलपैकी युरोपियन युनियनचे मुख्यालय कुठे आहे? खालीलपैकी युरोपियन युनियनचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बेल्जियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा सर्वाधिक बालक लिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? सर्वाधिक बालक लिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अंदमान निकोबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा तानिया सचदेव ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तानिया सचदेव ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बुद्धिबळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 नरेंद्र चपळगावकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा राजर्षी शाहू महाराज 1920 साली डॅशशी झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते. राजर्षी शाहू महाराज 1920 साली डॅश येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते. तर ऑप्शन क्रमांक 1 हुबळी येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा नैसर्गिक साधन सामग्रीत खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही? नैसर्गिक साधन सामग्रीत खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकसंख्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे? महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोंडवान श्रेणी या खडकामध्ये कोळशाची निर्मिती झाली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल.